Welcome student. Magnetic effect of electric current and magnetism या चॅप्टरच्या नवीन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण करंट कॅरिंग कंडक्टर व्हेन प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड त्यावेळेस त्याच्याचा मॅग्नेटिक फोर्स काय असेल त्या एखाद्या करंट एलिमेंटवर तो कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा आपण स्टडी केला. त्याचबरोबर एखादा कंडक्टर असेल किंवा त्याचा शेप आर्बिट्ररी असेल किंवा स्ट्रेट लाईन असेल त्यानुसार त्याचा मॅग्नेटिक फोर्स किती येतो तो आपण कॅल्क्युलेट केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक फोर्स बिटवीन टू पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर या टॉपिकचा स्टडी करणार आहे. इन केस समजा तुम्हाला दोन करंट कॅरिंग कंडक्टर दिले आणि समजा ते जर का स्ट्रेट लाईनमध्ये आपण असं म्हणू की ते समजा एकमेकांना पॅरलल असतील तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांच्यावर किती फोर्स असेल तर फोर्स काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण अशी सिच्युएशन कन्सिडर करूया. बघा की समजा दोन स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे, ठीक आहे, त्यांच्यातून करंट पास होतोय I1 आणि I2 आणि समजा करंट जर सेम डायरेक्शनमध्ये असेल आणि इफ दिस टू स्ट्रेट कॅरिंग कंडक्टर आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स डी म्हणा किंवा L म्हणा, ठीक आहे. तर जर का करंट तुमचं सेम डायरेक्शनमध्ये असेल तर त्यांचं जे काय दोन वायर्स असले काय करतात एकमेकांना अट्रॅक्ट करतील. ओके. आणि समजा ह्या दोन वायरमध्ये जो का करंट हा जर का अपोजिट असेल आणि इफ दे आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स टी दे रिपेल इच अदर. म्हणजे त्याचा अर्थ बघा, इफ डायरेक्शन ऑफ करंट इज सेम देन दिस टू वायर विल बी अट्रॅक्टेड अँड द डायरेक्शन ऑफ करंट इन अपोजिट डायरेक्शन इट विल बी रिपल्शन. ओके. तर मग आता याचंच आपण काय करणार आहे की एक्सप्रेशन त्यासाठी काय करणार आपण आता फाइंड आउट करणार आहे की नेमकी असं का होते म्हणून की यांच्यामध्ये रिपल्शनच का होतं यांच्यामध्ये अट्रॅक्शनच का होतं याच्यावर आपण काय करणार आता डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. मग आपण डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी आपण आता काय कन्सिडर करणार की जे काय तुमचे इन्फायनाईट वायर्स आहे दोन इन्फायनाईट वायर काय करणार आपण कन्सिडर करणार, ठीक आहे. कन्सिडर टू इन्फायनाईट स्ट्रेट करंट कॅरिंग वायर आपण काय करू कन्सिडर करू, ठीक आहे, विच आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स डी. मग आता आपण हिला म्हणू की वायर फर्स्ट, हिला आपण वायर म्हणू सेकंड, ठीक आहे. वायर फर्स्ट आणि वायर तुमची सेकंड असेल. मग आपण फर्स्ट वायर म्हणून करंट फ्लो केला I1, सेकंड म्हणून करंट फ्लो केला आपण I2 असं आपण कन्सिडर करूया, ठीक आहे. बघा मग आता आपण सेकंड वायर किती फोर्स असू आपल्याला माहिती आहे की समजा एखादा स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर असेल आणि इथे जर करंट I पास केला आपण तर हा काय करत असतो इट प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे. हा काय करेल मॅग्नेटिक फील्ड काय करेल इथं प्रोड्यूस करणार आहे. मग आता ज्यावेळेस हा इथं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे तर ते मॅग्नेटिक फील्डमुळं किती फोर्स तिथं प्रोड्यूस होणार तो काय करता आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा आपण इथं लिहितोय द सेकंड वायर I2 इज प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ वन वायर सो वायर 2 एक्सपिरियन्स द फोर्स, ठीक आहे. म्हणजे ही जी काय वायर 2 याच्यातून I2 एवढा करंट काय होतोय फ्लो होतोय आणि हा कोणामुळे ऍक्ट होतोय ह्या वायर फर्स्टमुळे काय होतं फोर्स एक्सपिरियन्स होतोय. तर फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला माहिती फॉर्म्युला असतो आपल्याकडे F इक्वल टू I इंटू B इंटू L साइन थिटा. आणि जो का तुमचा डायरेक्शन असते ते डायरेक्शन आपण कन्सिडर करताना जो काय अँगल आहे हा किती असतो तुमचा कायम 90 डिग्री असतो, ठीक आहे. म्हणजे याच्यावरून जर का तुम्ही डायरेक्शन बघितली याची तर काय लिहिता येईल तुम्हाला की स्ट्रेट वायर जी तुमची स्ट्रेट कंडक्टर असेल तर आपण थंब तुमचा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक करंट ठेवणार आणि कर्व फिंगर काय करणार तुम्हाला गिव्ह द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथं आपण लिहितो बघा द फोर्स ऑन वायर 2 ड्यू टू फर्स्ट इज इक्वल्स टू काय तुमचा बघा आता I2 इथं कारण की तुमचा I2 इंटू B इंटू L साइन थिटा, ठीक आहे. साइन थिटा किती आता 90 म्हणजे F इक्वल टू काय मिळालं बघा I2 इंटू आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट कॅरिंग कंडक्टर आपल्याला माहिती किती म्यू0 अपॉन 4 पाय इंटू 2I अपॉन D किंवा तीच आपण लिहू शकतो म्यू0 अपॉन 2 पाय इंटू I अपॉन D, ठीक आहे. आता मी 4 पायच्या फॉर्ममध्ये लिहिलं बघा म्यू0 अपॉन 4 पाय इंटू 2 टाइम्स ऑफ I1 I2 अपॉन D इंटू L. याच्यातच समजा तुम्हाला कधी कधी विचारलं जातं की व्हॉट विल बी द फोर्स पर युनिट लेंथ. तर फोर्स पर युनिट लेंथ कॅल्क्युलेट करता करायचं मी F अपॉन L इंटू म्यू0 अपॉन 4 पाय इंटू 2 टाइम्स ऑफ I1 I2 अपॉन D किंवा तेच इक्वेशन आपण म्यू0 अपॉन 2 पाय इंटू I1 इंटू I2 अपॉन D या फॉर्ममध्ये लिहू शकतात. मग आता फर्स्ट वायरमुळे सेकंड वर एवढा फोर्स काय झाला तुमचा प्रोड्यूस झाला. आता सिमिलरली सेकंड वायरमुळे फर्स्ट वायर पण काय होईल फोर्स प्रोड्यूस होईल बघा. द वायर फर्स्ट इज प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड ऑफ वायर सेकंड सो वायर फर्स्ट एक्सपिरियन्स फोर्स. आता 2 मुळे फर्स्ट पण काय ते फोर्स एक्सपिरियन्स होईल तो फोर्स किती असेल F इक्वल टू I इंटू B इंटू L साइन थिटा दॅट इज IBL. F इक्वल टू वी गेट I1 इंटू BL
that is F equal to I1 into mu naught upon 4 pi into 2I2 upon D into L, that is F upon L mu naught upon 4 pi into 2I1 I2 upon D. याचा जो का फोर्स असेल मॅग्नेटिक फोर्स पर युनिट लेंथ इट विल बी म्यू नॉट अपॉन 2 पाय इंटू I1 I2 अपॉन डी. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की जे काय तुमचे फोर्सेस आहे बघा, हे जे काय फोर्सेस आहे कसे झाले तुमचे आता इक्वल आणि अपोजिट झाले. ठीक आहे, म्हणजे F12 आणि हा काय तुमचा मायनस F21 असणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय सांगतो आपण, जर का फक्त मॅग्निट्यूड वाईज जर का आपण कन्सिडर केलं तर मॅग्निट्यूड वाईज काय असेल, टू फोर्सेस आर इक्वल. ठीक आहे, फक्त जर का डायरेक्शन अपोजिट असते त्या डायरेक्शनमुळे त्याचा आपण डायरेक्शन त्याचं रिप्रेझेंट करणार. पण जो का तुमचा फोर्स आला तो फोर्स आज तुमचा समजा इन केस तुम्हाला फक्त फोर्स जर का विचारला तर फोर्सचा फॉर्म्युला किती असेल बघा, म्यू नॉट अपॉन 2 पाय इंटू I1 I2 अपॉन डी इंटू एल, हा का तुमचा त्याच्यासाठी फॉर्म्युला असेल. ओके, मग हे झालं तुमचं मॅग्नेटिक फोर्स बिटवीन टू पॅरल करंट कॅरिंग कंडक्टर. मॅग्नेटिक कधी क्वेश्चन तुम्हाला असं विचारला जातो की व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ 1 एम्पियर. म्हणजे आता याच्यात 1 एम्पियर एवढा करंट कसा फ्लो होईल, तर काय लिहिणार बघा तुम्ही डेफिनेशन, द करंट विच वेन फ्लोज इन अ टू पॅरल इन्फायनाइट वायर केप्ट ॲट 1 मीटर अपार्ट. ठीक आहे, समजा तुमचे दोन जे का वायर्स आहे ह्या दोन वायर समजा आपण 1 मीटर अपार्ट जर का ठेवलं तर डिस्टन्स जर का 1 मीटर अपार्ट असेल, इट प्रोड्यूस अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यांच्यामध्ये काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन काही प्रोड्यूस होईल. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन पर युनिट लेंथ बिटवीन देम इज 2 इंटू 10⁻⁷ पर मीटर. म्हणजे त्यांच्यामध्ये का फोर्स हा जर का 2 इंटू 10⁻⁷ मीटर असेल त्यावेळेस मग आपण एक सिच्युएशन कन्सिडर करतो की याच्यातून करंट पास होते समजा 1 एम्पियर, याच्यातून करंट पास होते 1 एम्पियर, डिस्टन्स आहे तुमचा 1 मीटर. ठीक आहे, तर त्यावेळेस तो का फोर्स युनिट लेंथ असेल बघा, फोर्स युनिट लेंथ इक्वल म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू व्हॅल्यू सबस्टिट्यूट अपॉन 2 इंटू 1 इंटू 1 दॅट इज म्यू नॉट अपॉन 4 पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती असेल 10⁻⁷. म्हणजेच फोर्स युनिट लेंथ किती असेल 2 इंटू 10⁻⁷ न्यूटन पर मीटर. ओके, तर अशा प्रकारे जर का तुम्हाला वन डेफिनेशन ऑफ एम्पियर विचारली तर तुम्हाला या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करता येईल. त्यानंतर याच्यावरती आपण एक एक्झाम्पल स्टडी करतोय बघा. एक्झाम्पल सिंपल आहे. 2 लॉंग अँड स्ट्रेट कंडक्टर प्लेस पॅरलल टू इच अदर आर सेपरेटेड बाय 10 सेंटीमीटर कॅरिंग अ करंट 2 एम्पियर अँड 4 एम्पियर रिस्पेक्टिव्हली. In opposite direction, find force per unit length exerted by each conductor on other. तर किती फोर्स असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा मग आता डिस्टन्स दिलं तुम्हाला 10 सेंटीमीटर, करंट दिला 2 एम्पियर, I2 दिला 4 एम्पियर. फॉर्म्युला आपल्याकडे F अपॉन L इक्वल टू म्यू नॉट इंटू I1 I2 अपॉन 2 पाय इंटू डी. F अपॉन L इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू 2 इंटू 4 अपॉन 2 पाय इंटू 10 इंटू 0.1 पाय गेट कॅन्सल. कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर 1.6 इंटू 10⁻⁵ -5 न्यूटन पर मीटर. हा झाला तुमचा फोर्स पर युनिट लेंथ. तुमच्यासाठी होमवर्कचा क्वेश्चन बघा, सेम क्वेश्चन आहे, फक्त त्यात डिस्टन्स दिले 0.4 मीटर, I1 दिला 5 एम्पियर, I2 दिला 10 एम्पियर, तर फोर्स पर युनिट लेंथ तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट एक छोटासा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणून त्याला आपण नाव देऊया. MCQ मध्ये कधी क्वेश्चन याच्यावर विचारला जातो बघ की फोर्स बिटवीन टू पॅरलल मुव्हिंग चार्जेस अँड इलेक्ट्रिकल फोर्स बिटवीन टू चार्जेस. ठीक आहे, बघा म्हणजे आपण आता जो काही पॉईंट सुरू करतोय फोर्स बिटवीन टू पॅरलल मुव्हिंग चार्जेस अँड इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन चार्जेस. ठीक आहे, म्हणजे आता आपण ज्या चार्ज तुमचे मूव्ह असतील त्यास आपल्याला माहिती इथे मॅग्नेटिक फोर्स प्रोड्यूस होत असेल. पण समजा ते चार्जेस आपण असं कन्सिडर की समजा दोन चार्ज तुमचे Q1 आणि Q2 इफ दे आर मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी V, समजा ती V व्हेलॉसिटी मूव्ह होत असतील अँड विच आर सेपरेटेड बाय डिस्टन्स R. जर का ते R या डिस्टन्स जर का सेपरेट होत असेल तर त्याच्यावरती इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्सचा रेशो काय असेल असा क्वेश्चन आपल्याला इथे थोडक्यात विचारलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असेल त्याचा की समजा याच्यावर रेस्ट पोझिशन असतील त्यावेळेस 1/4πε इंटू Q1 Q2 अपॉन R त्यांच्यामध्ये तो फोर्स असेल. ठीक, इलेक्ट्रिक फोर्स असेल. ज्यास्त स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असतील अपवर्ड डायरेक्शनमध्ये त्यासाठी मॅग्नेटिक फोर्स असेल तो असेल Fm इक्वल टू Q इंटू V इंटू B. ठीक आहे, Q इंटू V आपण ॲज इट इज ठेवला. B म्हणजेच काय लिहितो आपण जो का मॅग्नेटिक फोर्स असेल जो का तुमचा स्ट्रेट कंडक्टर, इथं स्ट्रेट कंडक्टरमध्ये आपल्याला माहिती की बायट सेवट लॉ अनुसार जो का तुमचा फोर्स असेल तो असेल म्यू नॉट अपॉन 4.2 अपॉन R². मग आता जे चार्जेस जर का तुमचे मूव्ह होत असतील म्हणजे याचा अर्थ काय जो का तुमचा करंट आहे हा करंट आपण DL अपॉन DTच्या फॉर्ममध्ये काय लिहू किंवा करंट तुम्ही Q अपॉन Tच्या फॉर्ममध्ये लिहू शकतात आणि तुमचा DL एलिमेंट म्हणजे Q इंटू DL अपॉन DT त्या आन्सर काय मिळेल तुमचा पुन्हा QV मिळेल. ठीक आहे, QV ची व्हॅल्यू इक्वेशन सबस्टिट्यूट केलं तर काय मिळेल बघा QV
into mu naught upon 4 pi into q upon r square. That is magnetic force will be mu naught upon 4 pi into q square v square upon r square. मग आपल्याला तिने क्वेश्चन विचार की व्हॉट विल बी द रेशो ऑफ मॅग्नेटिक फोर्स अपॉन इलेक्ट्रिक फोर्स. ठीक आहे, यांचा दोघांचा रेशो काय असेल बघा. म्हणजे आपण इक्वेशन लिहूया की एफ एम अपॉन एफ ई. एफ ईची व्हॅल्यू किती आली तुमची 1 अपॉन 4 पाय इंटू ॲप्सिलॉन नॉट इंटू Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर आणि हा आला तुमचा म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू क्यू स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, याच्यात तुमचा 4 पाय गेट कॅन्सल, आर स्क्वेअर कॅन्सल, क्यू म्हणजेच काय तुमचा टोटल क्यू स्क्वेअर म्हणजे आपण तुमचा क्यू कॅन्सल होईल. त्यानंतर काय शिल्लक राहील फक्त बघा म्यू नॉट इंटू ॲप्सिलॉन नॉट इंटू व्ही स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे एफ एम अपॉन एफ काय तुमचा बघा व्ही स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. मग याच्यात आपण हा जो काय ॲप्सिलॉन नॉट इंटू म्यू नॉट ही जी काय व्हॅल्यू येईल आपण काय म्हणतो सी स्क्वेअर, दॅट इज स्पीड ऑफ लाईट. म्हणजेच एफ एम अपॉन एफ काय तुमचं व्ही स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर अँड सी विल बी वेलॉसिटी ऑफ लाईट किंवा आपण त्याला म्हणून स्पीड ऑफ लाईट काय असणार तुमची व्हॅल्यू असणार. म्हणजे एफ एम अपॉन एफ असेल व्ही स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. तर असा एक सिंपल कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये काय केलं आहे स्टडी केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 9 टॉपिक स्टार्ट करणार आहे, तो म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. थँक्यू.